107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. आपला आवाज आपला रेडिओ. मित्रहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत साप्ताहिक मालिका नवयुगाची ज्ञानमाला. ही कार्यक्रम मालिका गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमात आपण नेटवर्किंग याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत गिरीश टिळक आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे श्री दत्तने. मित्रहो, आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्रीदत्त आमच्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करतो या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे की गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आपण नव्या युगामध्ये ज्यांनी काही विशेष कार्य केलं अशा काही विशेष व्यक्तींना भेटतो आहोत, त्यांच्याशी संवाद साधतो आहोत. मी जेव्हा म्हणालो संवाद साधतोय तेव्हा मला आज तुमच्याशी सर्वात पहिल्यांदा आजच्या विषयाचं शीर्षक सांगायला आवडेल. ते आहे नेटवर्किंग. तुम्ही म्हणाल नेटवर्किंग तर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यात नवीन काय सांगणार आहात? नाही मित्रांनो, तुम्ही ज्या नेटवर्किंगबद्दल बोलता आहात किंवा तुम्हाला ज्या नेटवर्किंगबद्दल अभिप्रेत आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी मला सांगायचं आहे, आणि ते तुमच्यापैकी अनेकांसाठी नवीन असेल, वेगळं असेल आणि मला वाटतं की प्रेरणादायी असेल. आयुष्यातल्या पुढल्या प्रवासामध्ये ते खूप महत्त्वाचं आणि आशादायी चित्र निर्माण करणार असेल. आणि म्हणूनच मित्रांनो, नेटवर्किंगची सुरुवात करताना मला गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही जे काही नेटवर्क वापरता, आंतरजाल इंटरनेटचं, त्याच्यावरतीच आलेले 2 अनुभव मला तुमच्याशी शेअर करायचे. एक म्हणजे इंस्टाग्राम आपण सगळेजण वापरतो. तिथं मला एक असं रील दिसलं ज्याच्यामध्ये एक खूप मोठे बिझनेसमॅन, खूप मोठे व्यावसायिक सांगत होते की तुमची सगळ्यात मोठी असेट, तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे ती काय आहे. तर त्यांनी सांगितलं की पैसा, अडका, बंगला या सगळ्यांपेक्षा तुम्ही जोडलेली माणसं ही सगळ्यात मोठी असेट असू शकते. मी पण त्या दिवसापासून विचार करायला लागलो. तसंच व्हॉट्सॲपवरती आलेला एखादा मेसेज ज्याच्यामध्ये वारंवार असं लिहिलं जात आहे किंवा वारंवार तुम्ही असे अनेक मेसेज बघितले असतील की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की तुम्हाला तुमच्या फेसबुकला, तुमच्या इंस्टाग्रामला, तुमच्या कुठल्याही सोशल मीडियाला जितके लाईक्स मिळतात तितके मित्र तुमच्या आजूबाजूला आहेत का हे पहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही व्हर्च्युअल जगामध्ये जे काही नेटवर्क तयार केलेलं आहे ते प्रत्यक्षात तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा उपलब्ध होतं का. तुम्हाला नेमकी माहिती आणि नेमका उपयोग त्या नेटवर्कचा होतो का. तर म्हणूनच मित्रांनो, नेमका उपयोग, नेमकी माहिती, नेमका संवाद आणि यामधून नेमका फायदा अर्थात माहिती देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा दोघांचाही उत्कर्ष व्हावा, यासाठी म्हणून आज आपण विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये हेड हंटर गिरीश टिळक यांना आमंत्रित केलेलं आहे. गिरीशजी नमस्कार. नमस्कार. मी आत्ता आमच्या श्रोत्यांना हेड हंटर गिरीश टिळक इतकंच सांगितलं. मला तुमच्याविषयी थोडंसं अधिक सांगायचं आहे, मग श्रोत्यांना कळेल की नेटवर्किंग ज्याला आपण म्हणतो आहोत आणि त्या नेटवर्किंगमध्ये तुमचा असलेला अनुभव, तुमची असलेली ख्याती या सगळ्याविषयी आधी श्रोत्यांना सांगूयात, मग आपल्या प्रश्नांकडे वळूयात. श्रोते हो, हेड हंटर गिरीश टिळक हे एक अतिशय अनुभवी आणि कुशल असे हेड हंटर आहेत. त्यांनी वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये, म्हणजे असं म्हणत आपण हॉस्पिटल्स असतील, रेडीमिक्स कॉन्क्रीट असेल, मल्टिप्लेक्सेस असतील, फ्लोट ग्लास किंवा कंटेनर ग्लास, ऑटो अन्सिलरीज, मेडिकल डिव्हायसेस, कॉस्मेटिक्स, पर्सनल केअर, प्रिसिजन मशीन टूल्स, प्रायव्हेट इक्विटी फंड्स, अनेक विषयांमध्ये त्यांनी बुद्धिमत्ता आणि ती बुद्धिमत्ता असणाऱ्या प्रतिभावान लोकांचा शोध घेण्याचं काम केलेलं आहे. तसंच त्यांनी या शोधासाठी आणि त्यांच्या आवडीसाठी भारतासह जगभरामध्ये खूप सारा प्रवास केलेला आहे. त्यांनी त्यांच्या आवडीमुळं बिझनेस नेटवर्किंग या विषयावर बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्मसाठी खूप साऱ्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत. तुम्ही गिरीशजी अनेक साऱ्या विद्यार्थ्यांना करिअर काउन्सिलिंग पण केलेलं आहे. तुमच्या अनुभवांवरती असणारी 2 पुस्तकं लिहिली गेली आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे अर्थातच हेड हंटर आणि दुसरं म्हणजे निपुण शोध. ही दोन्ही पुस्तकं मराठीमध्ये आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी आणि वाचकांसाठी उपलब्ध आहेतच. एका आघाडीच्या आंतरराष्ट्रीय इंग्रजी प्रकाशकानं गिरीशजींसोबत करार केलेला आहे आणि त्यांच्या सगळ्या अनुभवावरती इंग्रजी भाषेमध्ये पुस्तक लवकरच प्रकाशित होईल. मला वाटतं की जानेवारी 26 मध्ये ते लोकांपर्यंत येईल. तर आता हा परिचय झाल्यानंतर गिरीशजी, मला तुम्हाला जो सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा आहे, आपण ज्याला आपण नेटवर्किंग म्हणतो आहोत, जे काही आंतरजाल ज्याच्याविषयी आता आपण बोलणार आहोत, ते नेटवर्किंग
कशा प्रकारचे, ते नेटवर्किंग म्हणजे काय ते आमच्या श्रोत्यांना सांगा. नमस्कार श्रोतेहो. ज्या वेळेला आपण समाजाच्या कोलाहलामध्ये आपापसात बोलण्याच्या ऐवजी आपण एकमेकांबद्दल बोलतोय, तुम्ही व्हर्च्युअल मीडियावरनं एकमेकांशी बोलताय, जिथे त्या व्यक्तीला तुम्ही कधी भेटलाही नाही आहात, बघितला नाही आहे, पण त्याच्या प्रत्येक कॉमेंटवरती तुम्ही हिरिरीने तुमच्या रिकॉमेंट करताय. त्यामुळे तुम्ही आपापसात बोलत नाही आहात, तर एकमेकांबद्दल बोलताय. आणि नेटवर्किंग म्हणजे मुळामध्ये हेच आहे की जिथे आपापसातला संवाद, मुळामध्ये जगामध्ये कुठचीही गोष्ट घडून येण्यासाठी दोन बाजूला एक बायर आणि एक सेलर लागतो. आयुष्याच्या प्रवासामध्ये एक गोल असायला लागतो. फुटबॉलच्या वर्ल्ड कपची फायनलची मॅच आहे आणि गोलपोस्टच नाहीये, असं होत नाही, तसं होणार नाही. त्यामुळे तिथेही काहीतरी गोल असतो. बघा ना, आपण सकाळी उठलो ना की दात घासताना माझ्या सकट आपण सगळेजण पहिलं काय करतो ना, माझं वायफाय ऑन करतो आणि माझं नेटवर्क चालू आहे की नाही बघतो. आपल्या प्रवासामध्ये असतो त्यावेळेला पण आपण माझं नेटवर्कमध्ये आहे ना हे बघत असतो. तुम्ही ऑफिसमध्ये जाता तेव्हा माझं ऑफिसचं वायफाय चालू आहे की नाही, माझं लॅन चालू आहे की नाही, माझं वॅन चालू आहे की नाही, म्हणजे काय, तर तुम्ही सतत नेटवर्क आहात का. पण जेव्हा हे आपण नेटवर्कची भाषा आज जे बोलतोय, आत्ता मी काय जे म्हटलं, ते जे सगळं आहे ना, ते दोन मशीन एकमेकांना जोडत असतात. टेक्निकल गोष्टी आहेत. हा हृदयाशी केलेला संवाद नाहीये. तिथे तुमच्या समोर आलेली ही माहिती तुमच्यासमोर आदळत असते, ज्याचं आकलन बरेच वेळेला आपल्याला होत नसतं. मी आता गेल्या ना एक 15, 20, 25 वर्षामध्ये ना बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आपल्याकडे बऱ्याच परदेशी संस्था आल्यात आणि आपल्याला ना बिझनेस नेटवर्किंग कसं करावं याच्याविषयी धडे देत आहेत. आणि दुर्दैवाने आपण ना सध्या भारतीय संस्कृती आणि त्याच्यावरती आपली बंधनं, घातलेली बंधनं, रूढी, परंपरा ह्याच्याविषयी ना आपण अतिशय निगेटिव्हली, किंवा मी असं म्हणेन निगेटिव्हली म्हणण्यापेक्षा ना अज्ञानापोटी आपण बरंच काहीतरी गैरसमज करून घेतले आहेत. मुळामध्ये आपल्याकडे स्ट्रक्चर्ड नेटवर्किंग जे आहे ते आपल्या संस्कृतींनी, भारतीय संस्कृतींनी जितकं घालून दिलंय तेवढं जगातल्या कुठच्याच गोष्टीने केलं नाही, असं मी म्हणतो. म्हणजे तुम्ही म्हणताय की नेटवर्किंग हे आपल्या संस्कृतीमध्ये आधीपासूनच आहे. अगदी. आपल्याला काही उदाहरणं देता येतील? हो, बघा, आजच्या पिढीला ना लिव्ह इन रिलेशन तुम्ही मध्ये राहायला लागलात तर तुम्ही रिसेप्शन करता का? सोशल मीडियावर तुम्ही टाकता का, नाव आय एम लिव्हिंग विथ दिस? पत्रिका छापत नाही, की काही वेळेला प्रसंगी आईबापांनाही माहिती नसतं, म्हणजे तुम्ही त्याची प्रसिद्धी करता का? नाही. मग जेव्हा लग्न करता तेव्हा त्याची प्रसिद्धी का करता? लग्न करता तेव्हा त्याची का प्रसिद्धी करता? मुळामध्ये ना आपल्याकडे, मग कॉर्पोरेटमध्ये ते आज तुम्ही आहात, तुमच्याकडे इंडक्शन प्रोग्राम नावाचा एक प्रकार असतो. तुम्हाला घेतल्यानंतर पहिले महिनाभर 15 दिवस जे काही असेल ते तुम्हाला सर्व डिपार्टमेंटमध्ये शिकवलं जातं, फिरवलं जातं आणि मग तुम्ही ज्या डिपार्टमेंटसाठी असाल तिथे तुम्ही जाऊन कामाचा चार्ज घेता. आता मुळामध्ये बघा, भारतीय संस्कृतीमध्ये ना लग्न झाल्यानंतर कुठच्याही राज्यामध्ये, ज्ञातीमध्ये, जातीमध्ये ना वर्षभर सगळे सण केले जातात. हो. आता ते पहिल्याच वर्षी सण का हो, मग काय संक्रांत, दसरा, दिवाळी, पाडवा, श्रावण महिना हे काही नंतर येतच नाहीत का कधी? पण ते कशासाठी असतात की जी सून त्या घरामध्ये आली आहे त्या सुनेला घरचे रीतिरिवाज काय आहेत, आपल्याकडे प्रत्येक सणासाठी काय केलं जातं, काय प्रकारचं अन्न शिजवलं जातं. म्हणजे अगदी सोपी गोष्ट आहे ना की महाराष्ट्रामध्ये आपण होळीला पुरणपोळी करतो आणि नॉर्थमध्ये कनोजिया म्हणजे करंजी करतात. ते माहिती व्हावं आणि ती परंपरा पुढच्या जनरेशनला जावी, हा एक भाग झाला. पहिले वर्ष हे सगळे सण करण्याचं अजून एक कारण आहे महत्त्वाचं, आपण टीम बिल्डिंग, रिलेशनशिप बिल्डिंग वगैरे असं काय काय मोठमोठे शब्द कॉर्पोरेटमध्ये वापरले जातात. पण मुळामध्ये ना हे संस्कृतीमध्ये पण तेच आहे आपल्या, की पहिले वर्षभर ज्या वेळेला तुम्ही अरेंज मॅरेज करता किंवा अगदी लव्ह मॅरेज जरी केलं तरी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना भेटून, दोन्हीकडचे आई वडील, बहीण भावंड, आत्या, काका, मामा ह्यांची आपापसामध्ये चांगली ओळख व्हावी आणि एक मैत्रीचं नातं तयार व्हावं, हा त्याच्या मागचा उद्दिष्ट असतो. आपण ह्याच्या प्रकारे बघतो का अशा, किंवा त्याच्या मागचं एक उद्दिष्ट आहे ते तुम्ही 4 हळदी कुंकू करता. हळदी कुंकू कशासाठी पहिल्या वर्षी? कारण तुमच्या आजूबाजूला जे शेजारी राहत आहेत बायका, महिला, त्यांचा आणि नवीन सुनेचा एकमेकांशी ओळख व्हावी, हा पण आहे ना.
ना आता एक जस्ट इमॅजिन करा, हल्ली एखाद्या लग्नामध्ये ना 1000 माणसं बोलवली जातात, त्याच्यामध्ये नवरा मुलाला आणि मुलीला ना त्याच्यातले 99% लोक माहिती नसतात. खरं पण मग त्या ओळखी कशा होतील? त्यामुळे स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये आपल्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. आणि जर कॉर्पोरेटमध्ये बघितलं ना, परत तेच आहे सगळं. पूर्वीच्या काळी श्रावणामध्ये, म्हणजे अजूनही कित्येक शहरांमध्ये चालतं कित्येकमध्ये, की श्रावणामध्ये सुनेनी सासऱ्याचं तोंड बघू नये असं काहीतरी म्हणून सून महिनाभर माहेरी जाते. प्रत्यक्षात तसं नाही आहे. त्याच्या मागचा हेतू वेगळा आहे. आपले ॲग्रेरियन इकॉनॉमीमध्ये श्रावणामध्ये लावणीचा हंगाम आहे. त्या लावणीच्या हंगामामध्ये घरातलं सगळं कुटुंब बाहेर जातं, हो शेतामध्ये जातं आणि लावणी करते. बरोबर. मग त्यावेळेला ही जी घरची मुलगी आहे तिला आपल्या घरच्यांना काय खायला लागतं हे पुरेसं माहिती असतं. स्वयंपाकघरातल्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्यामुळे ती महिनाभर जाऊन तिथे स्वयंपाकपाणी बघते. त्यावेळेला ही माहेरी जाते, त्यावेळेला त्या घरची माहेरवाशीण आपल्या घरी येते आणि ते तेच करत असते. जर आपण खूप जवळून बघितलं ना या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यावरती विचार केला ना, तर तुमच्या लक्षात येईल की लग्नाची बोलावणी करायला सुद्धा जाणं, आमंत्रण देणं, त्या आमंत्रणामागे सुद्धा त्या योगे तुम्ही तुमच्या नातेवाईक मित्रमंडळींच्या घरी जाता, भेटता आणि काही वेळ एकत्रित घालवता आणि विचार, माहिती, अनुभवांची देवाणघेवाण साहजिकच होते. आता माझ्या लेकीच्या लग्नामध्ये मी 450 बोलावणी करत फिरलो, पण साहजिकचपणे माझ्या कित्येक सिनियर सिटीझन असलेले नातेवाईक होते. त्यांना मी म्हटलं ना तर 10-20 वर्षात भेटलो पण नव्हतो. पण त्या ह्यांनी माझी भेट झाली आणि दोघांनाही आनंद वाटला बघा. आणि मग लग्नामधली उपस्थिती होती ती 99% होती. कारण मुळामध्ये तुम्ही लग्न कशासाठी करताय तर आपला आनंदात आपल्या नातेवाईक मित्रमंडळी परिवाराला सहभागी करून घ्यावं हा हेतू आहे. खरं. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये ना नेटवर्किंग लावलेलं आहे. फक्त आपण त्याचा डोळसपणे विचार केला तर लक्षात येईल की आपली संस्कृती जगातली ग्रेट संस्कृती काय आहे. कारण आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक विचाराचा पायंडा टाकलेला आहे. बघा, दिवाळी ॲग्रेरियन इकॉनॉमीमध्ये आपण दिवाळीलाच फक्त पणती का लावतो तर त्यावेळेला कुंभाराच्या घरी पण चूल पेटली पाहिजे, त्याची पण दिवाळी आहे. आज तुम्हाला किती जणांना माहिती आहे मला माहिती नाहीये, नरक चतुर्दशीच्या दिवशी न्हाव्याकडे जाऊन केस कापणं त्याचीही मुहूर्ताची वेळ होती. त्याच्या मागचा हेतू परत तोच होता, इकॉनॉमीमध्ये चलनवलन व्हावं. आता हे बिझनेस नेटवर्किंग जे आपण म्हणतो ते आपल्या संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या पूर्वजांनी कसं अभिनव प्रकारे गुंफलं होतं. बैलपोळा, बैलपोळ्याला तुम्ही नवीन बैलांना रंगवता, बैलगाडीचा नवता नवीन तयार करता म्हणजे सुताराला मिळतं. बघा, तुम्ही जर बिझनेस नेटवर्किंग आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास केलात ना तर आपल्याकडे जेवढे काही सण आहेत ना त्या सणामध्ये, प्रत्येक सणामध्ये प्रत्येक व्यावसायिकाची बेमालूमपणे गुंफण घातलेली आहे. वा, तुम्ही तर अतिशय उत्तम पद्धतीनं आपलं जे पारंपरिक किंवा सांस्कृतिक नेटवर्किंग आहे त्याच्याविषयी सांगितलं. श्रोते हो, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर आपण ऐकत आहात नवयुगाची ज्ञानमाला ही मालिका. या कार्यक्रमामध्ये आज आपण हेड हंटर गिरीश टिळक यांच्यासोबत चर्चा करतो आहोत आणि त्यांनी आपल्याला नेटवर्किंगची माहिती सांगत असताना आपल्या संस्कृतीबद्दल सांगितलं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आत्ताच गिरीश टिळक यांनी आपल्याला सांगितलं की 12 बलुतेदार असतील किंवा गावातला प्रत्येक व्यावसायिक असेल त्याचं नेटवर्किंग व्हावं अशी एक गुंफण आपल्या संस्कृतीमध्ये आणि आपल्या परंपरांमध्ये आलेली आहे. आज विद्यावाणीवरून या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या परंपरा संस्कृतीमध्ये असलेलं नेटवर्किंग आपण पुढील आयुष्यामध्ये कशा पद्धतीने वापरू शकतो याविषयी चर्चा करणार आहोत. गिरीशजी, आत्ता आपण सांगितलं की आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या परंपरांमध्ये जे काही नेटवर्किंग आहे ते कॉर्पोरेट जगतामध्ये आहे तसंच आपण आता वापरतो आहोत. अगदी इंडक्शन प्रोग्रामपासून ते परफॉर्मन्स अप्रेझलपर्यंत अनेक साऱ्या गोष्टी त्या कॉर्पोरेट जगतानं ॲडॉप्ट केल्या आहेत, स्वीकारल्या आहेत. मात्र आपण आजच्या जगात, आपण मगाशी म्हणालात तसं, कुठेतरी आभासी जगामध्ये वावरतो आहोत. आणि ही सगळी पिढी, म्हणजे तुम्ही म्हणालात त्याच शब्दात मी सांगेन की 1990 नंतर जन्मलेली जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी नेटवर्किंग का आवश्यक आहे, काय सांगाल? जगामध्ये ना बिल गेट्स पासून तुमच्या माझ्यापर्यंत प्रत्येकजण ना दिवसामध्ये ना एकदा तरी म्हणतो कोणाला तरी, पता नाही पूछना पडेगा. ह्याचा अर्थ काय तुम्हाला माहीत नाहीये.
आता ज्यावेळेला मी जग आणि त्याचं कसं चाललंय ह्याचा विचार करतो ना, तेव्हा माझ्या एक लक्षात येतं की 3 शब्द आहेत त्याच्यावरती जग चालतं. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण आहोत असं म्हणतो, त्यावेळेला माहिती हा पहिला शब्द आहे. बरोबर. जर तुमच्याकडे माहितीच नसेल तर संगणकीकरण कशाचं होणार आहे? आज AIचं युग आहे असं म्हटलं जातं, पण AIसाठी खूप सारी कित्येक गिगाबाईट्सच्या पलीकडेही माहिती संगणकात कोणीतरी गेले वर्षानुवर्ष काही शतकं फीड करून ठेवली आहे. त्यामुळे AI जे वापरणार आहे ते AI फक्त ती माहितीचं संकलीकरण करून एडिटेडच्या स्वरूपात तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुमच्यासमोर देणार आहे. ते कुठचाही नवीन शोध लावणार नाही आहेत, ते क्रिएशन नाही करत. ते क्रिएशन नाही करत आहे. AIच्या माध्यमातून मशीन लर्निंग किंवा 2 मशीन आपापसात बोलणार आहेत, पण मुळामध्ये आधी कोणीतरी मशीन तयार केलं आहे ना. कोणामध्ये तरी आज ज्या वेळेला एखादं अवाढव्य मशीन रिमोटली तुम्हाला सर्व्हिसिंग केलं जातं, त्यावेळेला आधी ते मशीन कोणीतरी तयार केलंय ना. हो. तर तुम्हाला मुळामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठच्याही युगामध्ये आधी माहिती तयार केली जाते, ती माहितीचं संगणकीकरण टेक्नॉलॉजी केली जाते. ह्या आधी मूलभूत केस आहे. तुमच्याकडे माहिती नसेल तर संवाद साधता येत नाही. बरोबर. ओके. त्यामुळे माहिती आणि संवादाची गुंफण फार परस्पर पूरक आहे. आणि संवादासाठी आणि माहिती म्हणतो ना त्यावेळेला शब्दसंपदा, व्होकॅब्युलरी हो. फार अत्यावश्यक आहे. आता मी ना मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी आहे. फळं, फुलं, पक्षी, भाज्या, मला ना इंग्रजीमध्ये कित्येकांची नावच माहिती नाही आहेत. म्हणजे आता ना मला जेव्हा परदेशी नागरिकांबरोबर वगैरे मला ते इटालियन रेस्टॉरंट, थाई रेस्टॉरंट वगैरे कुठे कुठे घेऊन जातात, तेव्हा त्या आघात भाज्यांची मला नावच कळली नाही आहेत. मग माझ्यासमोर अशी एखादी आघात भाजी येणार असेल तर त्यावेळेला मी एक सिंपल शोध लावलाय. जगातल्या सर्व रेसिपीमध्ये कर्ड राईस, स्टीम राईस आणि कर्ड असतो. त्यामुळे मी तिथे गेलो की सांगतो टुडे आय हॅव गॉट अ स्टमक अपसेट. आणि मी कर्ड राईस खातो आणि गपचूप राहतो, कारण मी आयुष्यात न खाल्लेली भोपळ्याची आणि शिराळ्याची भाजी माझ्यासमोर आणून ठेवली तर मी ती कसा खाणार आहे. त्यापेक्षा हे मला पण याच्याबरोबर एक उदाहरण आठवलं. ते असं की जेव्हा कधी वेगळ्या भाषेमध्ये, जर समजा मला इंग्लिश समजत नाही आणि इंग्लिशमध्ये कोणी संवाद साधत असेल तर मी बरेचदा गप्प राहतो. तुम्ही म्हणाल तसं जेव्हा माहितीचा अभाव माझ्याकडे असतो तेव्हा मी गप्प राहतो. जेव्हा गटामध्ये आपण बोलत असतो तेव्हा संवाद साधत असतो तेव्हा आपल्याकडे माहिती पुरेशी असणं किती आवश्यक आहे. आणि मग अशा वेळेला विद्यार्थी जेव्हा आपल्याकडं माहिती कमी आहे म्हणून गप्प राहतात, तर नेटवर्किंग योग्य पद्धतीने साधण्यासाठी नेमकं विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे? आपल्या भारताची ना एक खूप मोठी स्ट्रेंथ आहे. आज भारतामध्ये प्रत्येक पालकाला कुठचाही आर्थिक सामाजिक स्तर तो असल्या तरी प्रत्येक आर्थिक आणि सामाजिक स्तरामधल्या प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याला शिकवायचंय. बरोबर. आणि वयाच्या 18व्या वर्षापर्यंत 20व्या वर्षापर्यंत स्वतःच्या पायावर उभं होईपर्यंत त्याला साथ द्यायचे. त्यामुळे शिक्षण हा आपला पाया आहे आणि त्याच्यासाठी किंबहुना अख्खं जग भारतामध्ये येण्याचं पहिलं महत्त्वाचं कारण ते की ते आपल्याकडचा सुशिक्षित ऑडियन्स. आता मुळामध्ये कसं आहे की ज्या वेळेला विद्यार्थ्यांनी अजून जास्त नेटवर्किंग आणि पालकांनी नेटवर्किंग खूप लवकर चालू करण्याची गरज आहे, कारण शिक्षणाची रोज नवनवीन होणारी क्षेत्र तयार, संधी आणि चकाकतं ते सोनं, क्विक मग्निपट भाव अशा प्रकारचे जे शॉर्ट टर्म कोर्सेस, शिक्षणाचा झालेला बाजार, त्याच्यातनं आज वाढलेल्या आर्थिक गरजा, ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही जर योग्य शिक्षण घेतलं नाहीत किंवा आपण असं म्हणूया ना सत्पात्री दान, तुम्ही जे काही करताय ते योग्य आहे का, तुमच्या बुद्ध्यांकाला सुचणारं परवडणारं आहे का, मॅच होणार आहे का, त्याच्याबरोबरीने तुम्ही आज जे काही शिकताय. मुळामध्ये बालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कुठचंही शिक्षण चालू करताना 10वी नंतर मी जे काही शिकणार आहे ते मुळामध्ये मी आजच्यासाठी मी शिकतच नाहीये, मी उद्यासाठी शिकत नाहीये, तर मी परवासाठी शिकतोय. कारण 99% नॉर्मल नोकरी करणारा जो समुदाय असतो समाजामध्ये त्यांना त्या बेसिक शिक्षणाच्या जोरावर पुढचे 30 वर्ष 35 वर्ष अर्थार्जन करायचं असतं.
त्यामुळे कुठचंही शिक्षण घेताना ना मुळामध्ये ह्याची गरज अजून पुढचे 20 वर्ष असणार आहे का, हा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि मला वाटतं की हा विचार खरं तर आधी पालकांनी करायला हवा. अगदी. मग पालकांची भूमिका जेव्हा आपण म्हणतो की अलीकडच्या काळात तर आपण पाहतो की प्रत्येक पालकाला विद्यार्थ्याला उच्च शिक्षण द्यायचंय, व्यावसायिक शिक्षण द्यायचंय आणि त्यापुढे जाऊन परदेशी शिक्षणासाठी जायचंय. तर अशा परदेशी शिक्षणासाठी जात असताना देखील नेटवर्किंग किती उपयुक्त आहे आणि त्यातही ते पुन्हा पालकांचं नेटवर्किंग. आता दुर्दैवाने रोजमर्रे की जिंदगीमध्ये ना 90% पालकांना माझ्या विद्यार्थ्याला मी उत्तम शाळेत टाकलं, उत्तम शिकवणीला पाठवलं, त्याला पाहिजे त्या सर्व सेवा सुविधा पुरवल्या म्हणजे माझं झालं. तसं नाही आहे. पालकाची भूमिका ही आज हंसाची भूमिका आहे. दूध का दूध, पाणी का पाणी. आणि त्याला लॉजिकल थिंकिंग हे पालकच संस्कारातनं त्या पाल्यावरती घडवू शकतात. आणि कुठच्याही इन्फॉर्मेशन बेस्ड निर्णय घ्यायचा विचाराचं लॉजिक त्याचा पाया लहानपणापासून त्याच्यामध्ये घेतला पाहिजे. त्यामुळे मुळामध्ये ज्या क्षेत्रामध्ये आपला पाल्य करिअर करू इच्छितो असं म्हणत असतो त्या क्षेत्राविषयी तुम्हाला खूप सारं वाचन केलं पाहिजे. किंवा बघा ह्या महाराष्ट्रामध्ये ना सर्व वर्तमानपत्रांमध्ये ना रोज एक सदर असतं, एका करिअरबद्दलची माहिती असते. बरोबर. ते कॉलेज काय आहे, कोर्सेस काय आहेत ह्याची माहिती असते. इव्हन अगदी आर्म फोर्सेस सकटच्या जाहिराती असतात. हे पालक वाचतात का? मला काय त्याची गरज आहे. ते फॉलो केलं पाहिजे. पालकांनी ही माहिती वाचली पाहिजे. ज्या क्षेत्रामध्ये तुमचा मुलगा जाऊ इच्छितो त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक, मित्रमंडळींची मुलं, नातेवाईकांची मुलं, तुमच्या ऑफिसमध्ये कलिगची मुलं मुली कोणी त्या क्षेत्रात आहे का त्याची माहिती शोधणं, त्यांच्याशी जाऊन संवाद साधणं आणि ती पुरेशी माहिती गोळा करणं हे फार गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला ना तुमच्याकडे तुमचा पाल्य येऊन उभा राहणार आहे की मला हे करायचं आहे, जर असं म्हणतात ना बापसे बेटा सवाई, तेव्हा तो बाप म्हणतो मी तुझा बाप उगाच आहे का, असं म्हटलं जातं आपण हिंदी पिक्चरमध्ये, मैं तुम्हारा बाप हो. मैं तुम्हारा बाप हो हे सिद्ध करायचं असेल तर तो ज्या कोर्सची माहिती घेऊन येईल ना त्याच्यामध्ये तुमच्याकडेच उत्तर पाहिजे. आम्ही पण एवढ्या जणांशी भेटलोय, एवढी कॉलेजेस आहेत त्याच्याकडे एवढा कोर्स लागतो, एवढं क्रायटेरिया आहे, त्याच्यामध्ये ह्या कंपन्या येऊन कॅम्पस घेत आहेत. जर तुम्ही हे होमवर्क केलं आणि त्याच्यासमोर ठेवलं तर साहजिकचपणे कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा कुठच्या करिअरमध्ये जावं ती कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा होऊन तुम्ही इन्फॉर्मेशन बेस्ड, लॉजिकल आणि फिजिबल डिसिजन घेऊ शकता. हे अत्यावश्यक आहे असं माझं म्हणणं. मला वाटतं की आपण जेव्हा कधी विद्यार्थ्यांचं नेटवर्किंग म्हणतो तेव्हा शिक्षण घेत असताना पालकांचंच नेटवर्क अधिक चांगलं असणं हे गरजेचं आहे. गिरीशजी, तुमच्याशी बोलत असताना वेळेचं भान खरंच राहत नाही. तुमच्याशी खूप साऱ्या डिटेल्ड अशी नेटवर्किंगची चर्चा करायची आहे, पण आजची वेळेची मर्यादा पाहता आज आपण इथं थांबूयात आणि पुढच्या भागामध्ये ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवूयात. श्रोते हो, तुम्ही ऐकत राहा विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र 107.4 FM वर, कारण आपण गिरीशजींच्याकडून पुढच्या भागामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना कोणकोणते मार्ग अवलंबावेत जेणेकरून त्यांची यथायोग्य प्रगती होऊ शकेल, आणि त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं म्हणजे बिझनेस नेटवर्किंग ज्याला आपण म्हणतो त्या व्यावसायिक आंतरजालाविषयी अधिक सखोल माहिती घेणार आहोत हेड हंटर गिरीश टिळक यांच्याकडून. गिरीशजी, तुम्ही आज विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय महत्त्वाची अशी माहिती सांगितलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात याच वेळेला याच फ्रिक्वेन्सीवरती 107.4 FM वर. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आत्ताच आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मूलतः नेटवर्किंग कशा पद्धतीने रुजलेलं आहे आणि हे नेटवर्किंग आपल्या प्रत्येकासाठी असणं किती महत्वाचं आहे याविषयी आपण जाणून घेतलं गिरीश टिळक यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आम्ही प्रसारित केला. या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण उद्या विद्यावाणीवरून ऐकणार आहोत. नवयुगाची ज्ञानमाला ही कार्यक्रम मालिका आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 744 722 1074 अर्थातच 7447221074 या क्रमांकावर अथवा
विद्यावाणी FM@gmail.com या मेल आयडीवर कळू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओ 107.4 FM वर. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. ही कार्यक्रम मालिका गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण प्रसारित करीत आहोत. मित्रहो, या कार्यक्रमातून आपण नेटवर्किंग या विषयावर माहिती घेत आहोत. याविषयी आपल्याला माहिती देत आहेत हेड हंटर गिरीश टिळक आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे श्री दत्तने. आज या कार्यक्रमाचा भाग दुसरा आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर मी श्री दत्त तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. 107.4 FM वर आपण ऐकत आहात कार्यक्रम मालिका नवयुगाची ज्ञानमाला. मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं आपण विद्यावाणीवरून सुरू केलेला आहे. या मालिकेमध्ये कालच्या भागामध्ये आपण हेड हंटर गिरीश टिळक यांच्यासोबत चर्चा करायला सुरुवात केलेली होती. आज देखील त्यांच्यासोबतची ही चर्चा आपण पुढे चालू ठेवणार आहोत आणि त्यासाठी मी गिरीशजींना पुन्हा एकदा विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. गिरीशजी, नमस्कार. नमस्कार. आणि तुमचं खूप स्वागत आहे. मागच्या भागात गिरीशजी आपण असं पाहिलं की नेटवर्किंग हे आपण अलीकडच्या काळात जरी बिझनेस नेटवर्किंग म्हणून बघत असलो, कॉर्पोरेट नेटवर्किंग म्हणून बघत असलो आणि प्रत्यक्ष आयुष्यामध्ये तरुण पिढी हे फक्त तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, फक्त मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट या माध्यमातून वापरत असली तरी देखील तुम्ही सांगितल्याप्रमाणे नेटवर्किंग हे आपल्या परंपरांमध्येच आहे. भारतीय परंपरा अतिशय समृद्ध आहेत. भारतीय संस्कृती जगाला प्रेरक आहे. त्याचं कारण इथं आंतरजाल, नेटवर्किंग यापूर्वीपासूनच आहे आणि आपण व्यक्ती आणि समाजातले वेगवेगळे घटक म्हणून एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. त्या जोडले जाण्याची अनेक सारी उदाहरणं आपण दिली होती. त्यामध्ये आपण विवाह समारंभ असेल, बारसं असेल, हळदी कुंकू असेल, अगदी भोंडला, सण समारंभ या सगळ्याची उदाहरणं दिलीत. त्याचबरोबर हे देखील सांगितलं की नेटवर्किंगसाठी हे सगळे सण आपले मदत करतात, कारण गावगाडा चालवत असताना तिथं वेगवेगळ्या गटातील, स्तरातील आणि समाजातील लोक असतात. 12 बलुतेदार असतात. त्या सर्वांचे व्यावसायिक संबंध दृढ व्हावेत, चांगले राहावेत आणि ते वर्षानुवर्ष असेच पिढ्यानपिढ्या पुढे चालू राहावेत आणि त्यामधून प्रत्येकाला फायदा व्हावा, हाच उद्देश. नेटवर्किंगचा दुसरा अर्थ तरी काय? देणारा आणि घेणारा या दोघांचाही उत्कर्ष व्हावा, यासाठी तर नेटवर्किंग आहे. मागच्या वेळेस बोलताना आपण असंही म्हणालो होतो की विद्यार्थी जो आपला प्रमुख श्रोता आहे विद्यावाणीचा, त्यांच्यासाठी नेटवर्किंग अतिशय महत्वाचं आहे. त्यांना एखाद्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात असताना पालकांचं नेटवर्किंग कामाला येतं, कारण पालक त्यांच्या परिचयात किंवा त्यांच्या नेटवर्कमध्ये असणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधून पुढे त्याचा कोर्स निवडीसाठी मदत करतात. पण मला आज पालकांसोबत विद्यार्थ्यांच्या नेटवर्कविषयी बोलायचं आहे, कारण विद्यार्थी तर महाविद्यालयात जातात, पुस्तकं वाचतात, लायब्ररीत जातात, वहीमध्ये नोट्स उतरवतात, शिक्षकांकडून काहीतरी ऐकतात, पण असं आढळून आलंय बरं का की शिक्षकांशी कमी बोलतात. मित्र मंडळींचा एक ग्रुप असतो, तो सोडला तर वर्गातल्या इतर मित्रांबरोबर, इतर विद्यार्थ्यांसोबत, सहपाठींसोबत फार संपर्क नसतो. त्याचबरोबर इतर वर्गांमध्ये कोण शिकतंय हे त्यांना माहीत नाही. तसंच आपल्या आधी हा कोर्स शिकून गेलेला विद्यार्थी आहे, तो सध्या कुठे नोकरी करतो आहे, त्याचं कसं चाललंय याची माहिती घ्यावीशी वाटत नाही, कारण आपण त्याच तांत्रिक नेटवर्कमध्ये, म्हणजे ज्याला आपण इंटरनेट म्हणू, त्याने माणसाची वृत्ती थोडी संकुचित केली आहे. कारण आपण असं पाहतोय की सगळ्याच विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जे नवं गॅजेट मोबाईल आहे, त्याच्यातच विद्यार्थी सगळं काही शोधू पाहतोय, आजूबाजूला पाहतच नाही. तर खरंच विद्यार्थ्यांना आजूबाजूला पाहण्याची गरज का आहे आणि ते पाहत असताना त्यांनी इतर अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, काय सांगाल? आजूबाजूला तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक व्यक्तीला बघायचंच आहे. त्यामुळे आजूबाजूला बघणं आणि एकमेकांशी संवाद, ह्या गोष्टी शेवटच्या श्वासापर्यंत आहेत. हो. किंबहुना मी तुमचा जो प्रश्न आहे ना, मी थोडा जरा वेगळ्या प्रकारे बघतो. मला असं वाटतं ना, आजच्या पिढीला ना जास्त क्लॅरिटी आहे. त्यांच्या पुढची आव्हानं आपल्या पिढीपेक्षा जास्त आहेत. बरोबर. कारण प्रत्येक पिढीला असं वाटत असतं की हमारे जमाने में, पण जमाना बदलता है. आध्या
भयावह नागरीकरणामध्ये रस्त्यावर चालायलाही जागा नाहीये आणि प्रदूषण आहे, वाढती महागाई, ह्या सगळ्या गोष्टींचा आणि वाढणाऱ्या कॉस्ट, ह्या सगळ्यांचा सामना आजची जी तरुणाई शाळा महाविद्यालयात आहे त्यांना जास्त मोठ्या प्रमाणावर फेस करायला लागणार आहे. बरोबर. ह्याचं जाण समाजाने आणि पालकांनी डोळसपणे ही बघितलीच पाहिजे. ही पिढी टेक सॅव्ही आहे. मला असं वाटतं की त्यांनी काय बघावं आणि त्यांना इंटरनेटच्या महाजालामध्ये सुद्धा काय माहिती मिळवावी आणि कशी मिळवावी ह्याची दिशा देण्याची गरज आहे. बरोबर. आज मी ज्या वेळेला 10वी पास झालो, 12वी पास झालो, तर ना माझ्या बरोबरचे सिनियर ज्युनियर की जे माझ्यासाठी रोल मॉडेल होते, म्हणजे मला माहिती होतं की माझ्या 1978 साली मी 10वी पास झालो, तर मला माहिती होतं 1975 साली पहिले कोण आले, 10वे कोण आले, हुशार कोण होतं. पण मला इंटरनेट नसल्यामुळे मी त्यांचा ट्रॅक नाही ठेवू शकलो. बरोबर. ओके. पण आज जर मी फेसबुकच्या माध्यमातून मी फेसबुक पेजवरती गिरीश टिळक 1978 10वी पास स.वा. जोशी विद्यालय डोंबिवली, 1983 रामनारायण रुईया महाविद्यालय माटुंग मुंबई, मी ह्या प्रकारे जर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले अकाउंट जर केलेले असले तर तुम्ही साहजिकचपणे तुम्ही ज्या कोर्सला जाऊ इच्छित आहे त्यामधनं तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. बरोबर. मुळामध्ये ना 3 इमोशनल कनेक्ट आहेत. हे मी अनुभवांती सांगू शकतो. 3 इमोशनल कनेक्ट आहेत ना, ते आयुष्यभर माणसासाठी पहिला म्हणजे तुमचे शाळेतले विद्यार्थी, शाळेतली जी मैत्री असते ना ती मैत्री आहे ना कायमची असते. बरोबर. शाळेमधला कनेक्ट असतो तुमचा सिनियर ज्युनियर, अरे तू माझ्या शाळेचा. इथे जे माहिती देण्यासाठी ना कुठचीही मर्यादा राहत नाही. पण मी पोचतोय का महाविद्यालयातला, शहरातला. पण मुळामध्ये हे जे 3 इमोशनल कनेक्ट आहेत ना, त्या तिघांशी तुम्ही त्या इमोशनल कनेक्टमध्ये जरी शोधून काढलं तरी तुम्हाला खूप सारी माहिती आहे की तुमच्या शाळेतला विद्यार्थी तुमचा 2 वर्षांनी सिनियर या XYZ इंजिनिअरिंगला गेलेला आहे आणि तो त्या कॉलेजमध्ये आहे, तर त्या कॉलेजला मला ॲडमिशन मिळते, तर मी त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला ॲडमिशन घेऊ की नाही. इथनं पहिली सुरुवात होते. दुसरी सुरुवात होते तुम्हाला प्रोजेक्ट वर्क करायचेत, त्यावेळेला तुमचे सिनियर्स तुम्हाला त्याच्यासाठी मदत करणार आहेत. तुम्हाला इंटर्नशिपला जायचंय, त्याच्यापेक्षा सिनियर विद्यार्थी जे ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहेत त्यांच्यापर्यंत जर तुम्ही महाविद्यालयाच्या माध्यमातून आणि तुम्ही डायरेक्ट पोचला तर तुम्हाला इंटर्नशिप मिळणार आहे. कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी जेव्हा तुमच्याकडे त्या कंपन्या येणार आहेत, तुम्ही जर शोधून काढू शकलात की शाळा, महाविद्यालय आणि माझं गाव, ह्या गावातले कुठचे विद्यार्थी त्या नोकरीमध्ये 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी जॉईन झाले आहेत, त्यांच्यापर्यंत पोचलात तर ही कंपनी कशी आहे, त्यांचा हा जॉब प्रोफाईल मला दिलेला आहे, त्याने उद्या इंटरव्ह्यू, तर हा जॉब प्रोफाईल नक्की काय आहे हे तुम्ही समजून घेऊ शकता. कारण बरेच वेळेला काय असतं की तुम्हाला इंडस्ट्रीतल्या जॉब प्रोफाईलची टर्मिनॉलॉजी आणि प्रत्यक्षात असलेला जॉब ह्याच्यामध्ये खूप तफावत असते आपल्या अंडरस्टँडिंगमध्ये. बरोबर. म्हणजे आता कित्येक आर्थिक संस्था किंवा बँका, NBFC मेकॅनिकल इंजिनियर आणि MBA सेल्स अँड मार्केटिंगला एका छानशा डेसिग्नेशनद्वारे, फॅन्सी डेसिग्नेशन देऊन नोकरीवर घेतात, छानसा पगार पण देतात. पण मुळामध्ये हा इंजिनियर MBA झालेला मुलगा जेव्हा तिथे गेल्यावर त्याला लक्षात येतं इथे तर मला मॉर्गेज लोन कर्ज विकण्यासाठी घेतलंय आणि तो पस्तावतो, मग इंजिनियर कशाला झालो. मग ही माहिती मिळते. त्यामुळे त्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये तुम्हाला जी माहिती लागत असते, कुठच्या कॉलेजला जावं, कुठचा कोर्स निवडावा, त्या कोर्सला जाण्यासाठी काय पात्रता लागते, ती पात्रता, ती तयारी करणं, त्यानुसार तेवढं मिनिमम कोर्स, जर तुम्ही फिजिकल रिक्वायरमेंट काही असेल तर त्या टार्गेट अचीव करणं वगैरे वगैरे हे मिळतं. प्रोजेक्ट, इंटर्नशिप, कॅम्पस आणि साहजिकचपणे हाय अल्युमिनना तुम्हाला सांगतो ना की आज मी अशा क्षेत्रात आहे ना की मी बघतो IIT, IIM, XLRI, TIS, ISC, ह्या संस्थांमधल्या विद्यार्थ्यांचं अल्युमिनात जे आहेत ना तो माफिया आहे असं म्हणतो मी चेष्टेने. कारण CGPA 1 म्हणजे मी आता किती वेळेला बघतो की IIT इंटरव्ह्यूला बसलेला आहे एका XY इन्स्टिट्यूटचा, मुंबईचा असेल किंवा चेन्नईचा असेल ना, त्याच्यासमोर IIT चेन्नईचा मी आणि माझ्यासमोर IIT चेन्नईचा बायोडाटा 2 आले, मग ते CGPA 5 असले ना तरी पहिले त्याचा
इंटरव्ह्यू घ्यायच्या आधीच सॉफ्ट कॉर्नर असतो. हं. तुम्ही शहरातनं कुठच्या असता, मी ना थोडंसं वेषांतर करतो. मी आता एक अनुभव घेतला. गेल्या आठवड्यामध्ये मी सौदी अरेबियामध्ये होतो. मग आपल्या एका भारतीय कंपन्यांसाठी आम्ही तिथे सेल्स टीम बिल्ड करतोय आणि तिथे मी एका पाकिस्तानी प्रोफेशनलला भेटलो, जो L&T सारख्या प्रसिद्ध कंपनीमध्ये नोकरीला गेले 5 वर्ष. आणि हा मूळचा कराचीचा आहे आणि सिंधी आहे आणि माझा क्लायंट सुद्धा स्थलांतरित सिंधी आहेत. आणि ज्यावेळेला मी सौदी अरेबियामधनं परत आलो आणि माझ्या क्लायंट बरोबर मी संवाद साधला आणि सांगितलं हा असा असा मुलगा आहे, त्यांचे अरे वाह वाह, L&T सारखे जैसे अच्छे कंपनी में काम कर रहा है और वो कराची का भी और सिंधी भी है, कराची का है ना, तो उसको पूछो कौन से स्कूल में था, क्योंकि हमें भी देखना चाहिए वो हमारे स्कूल में पढ़ा था क्या. बघा 78 वर्षानंतर सुद्धा ते शहर आणि ती शाळा ह्याचा उल्लेख आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू होतं, किंबहुना यंग जनरेशनने ते माहिती पण नाहीये, पण त्यांना अरे हमारे पापा वहां पर पडे थे. बघा किती स्ट्रॉंग आहे 78 वर्षानंतर. मग इथे तर तुम्ही प्रॉबेबली 2 किलोमीटरच्या अंतरात, 5 किलोमीटरच्या अंतरात किंवा जास्तीत जास्त 100 किलोमीटरच्या परिघात राहताय. तुमच्या समोरचे बरोबरचे सिनियर, मग जर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला तर तुम्हाला का नाही मदत करणार. त्यामुळे इफेक्टिव्हली सोशल मीडियाचा वापर तुम्ही अशा प्रकारे करा आणि तुमचं स्वतःचं सोशल मीडिया पेज करताना तुमची शाळा, कॉलेज, बॅच, कोर्स याची पुरेशी माहिती लिहा, कारण त्याचा तुम्हाला खूप सारा उपयोग होऊ शकतो आणि होतो हे मी तुम्हाला माझ्या अनुभवांवरती सांगू इच्छितो. नक्कीच, कारण नवीन स्टुडंट्सना त्यांच्या सिनियर्सच्या अनुभवाचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा नेहमीच उपयोग होत असतो. फक्त या स्टुडंट्सनी त्यांच्यासोबत संपर्क वाढवणं हे गरजेचं आहे, त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. श्रोते हो, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरती आपण हेड हंटर गिरीशजींसोबत बोलतो आहोत. गिरीशजी टिळक हे गेली काही वर्ष नेटवर्किंग हेच त्यांचं कार्य म्हणून जगभरात वेगवेगळ्या बिझनेस नेटवर्किंगसाठी काम करत आहेत. त्यांनी आता मध्य पूर्वेतला एक अनुभव सांगितला. त्याचबरोबर अनेक साऱ्या देशांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं काम केलेलं आहे. गिरीशजी, आपण विद्यार्थ्यांच्या नेटवर्किंगबद्दल आता बोलतो आहोत, पण या विद्यार्थ्यांच्या नेटवर्किंगसाठीची सुरुवात कुठेतरी मला वाटते की शिक्षण संस्थांनी देखील करायला हवी. अनेक साऱ्या शिक्षण संस्था त्यांना माहिती आहे की त्यांचेच कोणीतरी अलुमनाय कुठेतरी मोठ्या मोठ्या पदांवरती, त्या शिक्षण संस्थेतून पासआउट झालेले अनेक सारे विद्यार्थी मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये मोठ्या मोठ्या पदांवरती काम करतात. भारतातल्या अनेक शिक्षण संस्थातली मुलं जगभरात पसरलेले चांगलं काम करतात. तर त्यांच्याशी संपर्क ठेवण्यात किंवा संपर्क साधण्यात, त्यांचं मार्गदर्शन घेण्यात या सगळ्या शैक्षणिक संस्था थोड्या कमी पडतात असं वाटतं का? नक्कीच. त्या टिपिकल अकॅडमिक प्रोसेस मॅनेजमेंट आणि 17 मागून 17 वेळेत परीक्षा आणि वेळेत रिझल्ट आणि सतत बदलणारे करिक्युलम, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इतके काही व्यस्त झालेले आहेत की प्लेसमेंट सेल नावाचा एक प्लेसमेंट सेल असतो आणि तिथे कोणीतरी एखादा बऱ्यापैकी अनुभव असलेला HR मधला कोणाला तरी घेतलेला असतो आणि तो धडपड करत असतो आणि मुलांनाच वेठीला धरलेला असतं की मोहना कित्येक ठिकाणी की प्लेसमेंट सेलसाठी जा बाजारामध्ये आणि शोधा, जेव्हा त्या मुलांनाही ते माहिती नसतं. इथे ॲल्युमिना असोसिएशन, आता जर तुम्ही बघाल तर IIT मुंबई, IIT चेन्नई, IIT कानपूर, हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, MIT, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ह्या सगळ्यांच्या ॲल्युमिना असोसिएशन इतक्या स्ट्रॉंग आहेत की त्यांना ते भरभरून देणग्या देत असतात. जर तुम्ही कुठच्याही या मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये मधल्या भारत किंवा भारताबाहेरच्याही गेलात तर तुम्हाला ना कित्येक लॅब्स, कित्येक मशीन्स, कित्येक इक्विपमेंट, कित्येक बिल्डिंग्स तुम्हाला अभिमानाने बोर्ड असेल की डोनेटेड बाय 1995 बॅच ऑफ ॲल्युमिनाय. बघा ते उभी राहिली. पण हे मुळामध्ये प्लेसमेंट सेल जसा उभा करायचा आहे त्याच्याबरोबरीने प्राध्यापकांनी आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हनी ॲल्युमिनाय असोसिएशन वरती खरोखर विचारपूर्वक नियोजनबद्धरित्या कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्याची गरज आहे. तुम्ही जसं म्हणालात तसं 2 ते 3 प्रकारे मी ह्याला ॲल्युमिनायला बघतो. आता प्रत्येक कोर्ससाठी महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये इंटर्नशिप नावाचा प्रकार बंधनकारक केलाय. आता हे विद्यार्थी इंटर्नशिप कुठनं शोधणार आहेत? जर तुम्ही ॲल्युमिना असोसिएशन तुमची स्ट्रॉंग असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना इंटर्न म्हणून धरू शकाल. जर इंटर्न म्हणून चांगली कामगिरी त्यांनी केली तर प्रॉबेबली त्याला तिथे प्लेसमेंट पण मिळेल. ॲल्युमिना तुमच्याशी रेग्युलर येऊन संवाद साधेल की जगात काय चाललंय, तो चालू शकतो.
आज जर समजा मी आता एक उदाहरण दिलं आपल्याला मगाशी बोलताना साहेब, की माझा एक मित्र तुमचा पुणे विद्यापीठाचा पॉलिटिकल सायन्सचा अध्यापक होता. आता त्याच्या इथल्या 15, 20, 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कमीत कमी मास्टर्स इन पॉलिटिकल सायन्स केलेले 1000 विद्यार्थी असतील. हो. आणि ह्या 1000 विद्यार्थ्यांमधले काही विद्यार्थी MPSC, UPSC झालेले असतील. आणि ज्या वेळेला आत्ता मास्टर्स इन करणारे कित्येक विद्यार्थी त्यांच्या हॉस्टेलमध्ये बसून UPSCची तयारी करत असतील. मग हे विद्यार्थी आणि हे UPSC, MPSC उत्तीर्ण केलेले विद्यार्थ्यांची सांगड कॅम्पस ॲल्युमिना असोसिएशननी आत्ताच बांधून दिली तर त्यांना गंडा बांधता येईल. हे जे परदेशी शिक्षणाला हे विद्यार्थी गेलेले आहेत किंवा तिथे जाऊन शिकून तिथेच मानद अध्यापक आहेत, त्यांच्याबरोबर जर संवाद अजून साधून ठेवला तर त्या विद्यापीठांमधनं आज सरकारी योजना खूप आहेत ज्याच्यामध्ये परदेशी शिक्षणासाठी सर्व ज्ञातीच्या विद्यार्थ्यांना अनुदान दिलं जातं, स्कॉलरशिप दिली जाते. पण मुळामध्ये ती कुठे मिळवावी, ती कशी मिळवावी, त्या विद्यार्थ्यांनी ती कशी मिळवली, तिथे त्या विद्यापीठामध्ये कसा जाऊन ॲडमिशन घेतली, तो कसा तिथे सर्व्हाइव्ह झाला परदेशामध्ये जाऊन, कितीतरी इनपुट्स असतात. कारण साधारणपणे तुम्ही जेव्हा विद्यार्थी दशेत असता तेव्हा तुमचं जग हे काही किलोमीटरच असतं. हो. अपवाद आहे छोट्या खेड्यातून इथे आलेला किंवा सरकारी नोकरी करत असणाऱ्यांचा पाल्य, तो सरकारी नोकरी बदलीची असल्यामुळे त्यांना माहिती असतं. अदरवाईज आजच्या घडीला या नागरीकरणामुळे ना 99% विद्यार्थ्यांचं जग कित्येक वेळेला 5 किलोमीटरचं जग आहे आणि आभासी जग आहे. हो. त्यावेळेला मी परदेशात फर्स्ट टाइम शिकायला जाणार आहे तर त्या विद्यापीठामध्ये जर माझ्याच विद्यापीठाचा एखादा प्राध्यापक असेल किंवा तिथनं शिकून गेलेला असेल आणि हे ॲल्युमिना असोसिएशन जर स्ट्रॉंग असेल तर किती माहिती मिळेल. अहो साधी गोष्ट असते ना की मी त्या नवख्या देशामध्ये गेल्यानंतर ना मला इंडियन फूड कुठे मिळेल, मला परवडणारं अन्नधान्य कुठे मिळेल, मला केस कापायचे तर तिथे मला परवडणारं सलून कुठे मिळेल, अगदी तिथले रीतिरिवाज काय आहे, तिथे कशा प्रकारे बोलावं, काय बोलू नये. किंवा कित्येक देशांमधनं किंवा कित्येक भागांमधनं जाताना तुम्हाला हे करणं गरजेचं आहे की काय बोलू नये. बरोबर. कारण तुम्ही नव्या संस्कृतीत, नव्या देशात, नव्या शहरात जाताय तेव्हा काय बोलू नये. कारण प्रत्येक शब्दाचा अर्थ दुसऱ्या भाषेत काय आहे ना तो आपल्याला बरेच वेळेला माहिती नसतो. ह्याचे सुद्धा छोटे छोटे धडे घ्यायची गरज असते. तिथपासून ते UPSCच्या ट्रेनिंग पासून मानद सदस्य म्हणून तिथे नोकरी मिळण्यासाठी ॲल्युमिना असोसिएशन, त्या ॲल्युमिना असोसिएशनला जर इंटॅक्ट ठेवलं तर. सर, तुम्ही आत्ता जेव्हा सांगताय की वैयक्तिक पातळीवरती विद्यार्थ्यानं थोडं गट पातळीवरती, समूह पातळीवरती किंवा संस्था पातळीवरती प्रत्येक महाविद्यालयानं, कॉलेजनं किंवा विद्यापीठांनी हे संवादाचा पूल फक्त बांधण्याची गरज आहे. बाकी इतर कामं आपोआप होतील. संवाद, नेटवर्किंग हे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून आपण नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रम मालिकेमध्ये गिरीशजी टिळक यांच्याशी संवाद साधतो आहोत. त्यांनी आज आपल्याला विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टसाठी, इंटर्नशिपसाठी किंवा अगदी कॅम्पस प्लेसमेंटसाठी त्यांच्या सिनियर्सना, त्यांच्या आधी जे पासआउट स्टुडंट्स आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे, त्यांच्याशी संवाद वाढवणं गरजेचं आहे. आणि त्या संवादातूनच मला वाटतं आहे की पुढील काळामध्ये त्यांना देखील नव्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपोआप मदत करता येईल. हे एक चक्र आहे जे निरंतर चालू राहणार आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, आज नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रम मालिकेमध्ये वेळेचं बंधन पाहता आज आपण इथे थांबणार आहोत. पण पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. अर्थात हेड हंटर गिरीशजी टिळक आपल्यासोबत असतीलच. तो विषय आहे बिझनेस नेटवर्किंग. तेव्हा ऐकत रहा विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र FM बँड 107.4 मेगाहर्ट्झवर. धन्यवाद. मित्रहो, आताच आपण विद्यार्थ्यांनी शिकत असताना विद्यार्थ्यांनी नेटवर्किंग कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी ते किती महत्त्वपूर्ण आहे याविषयी माहिती करून घेतलीत. ही माहिती आपल्याला दिली हेड हंटर गिरीश टिळक यांनी. त्यांच्याशी संवाद साधला होता श्रीदत्ताने. आज या कार्यक्रमाचा भाग 2 आपण ऐकलात. या कार्यक्रमाचा अंतिम भाग 3 आपण उद्या विद्यावाणीवरून ऐकणार आहोत. नवयुगाची ज्ञानमाला
हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 744-722-1074 अर्थात 7447221074 या क्रमांकावर अथवा vidyawani.fm@gmail.com या मेल आयडीवर कळू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम आपण ऐकत आहात 107.4 FM वर. मित्रहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम मालिका नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. गेले 2 दिवस आपण या कार्यक्रमातून नेटवर्किंग या विषयावर जाणून घेत आहोत. याविषयी आपल्याला माहिती देत आहेत गिरीश टिळक आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे श्रीदत्तने. आज या कार्यक्रमाचा अंतिम भाग 3 आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. मी श्रीदत्त, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर आमच्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रम सुरू आहे नवयुगाची ज्ञानमाला. ही मालिका आपण गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं विद्यावाणीवरून ऐकत आहात. या मालिकेच्या गेल्या 2 भागांमध्ये आपण हेड हंटर गिरीशजी टिळक यांच्यासोबत संवाद साधायला सुरुवात केलेली आहे. गेल्या 2 भागांमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की त्यांनी वेगवेगळ्या पातळीवरती आपल्याकडं असणारी जी काही पारंपरिक आणि सांस्कृतिक अशी नेटवर्किंगची व्यवस्था आहे ती शिक्षणामध्ये, उच्च शिक्षणामध्ये, तसंच पालकांच्यामध्ये आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये इतकंच नव्हे तर संस्थांच्यामध्ये देखील कशी मुरवायला हवी, जेणेकरून प्रत्येकाला त्या नेटवर्किंगचा फायदा होऊ शकेल. गिरीशजी खरं तर देश परदेशामध्ये नेटवर्किंगवरती खूप सारे वर्कशॉप्स घेतात. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना, म्हणजे काही हजार विद्यार्थ्यांना त्यांनी करिअर काउन्सिलिंगबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी देश-विदेशात फिरत असताना त्यांचं स्वतःचं नेटवर्किंग इतकं उत्तम केलेलं आहे की ते कोणत्याही व्यवसायाला नेमका व्यक्ती किंवा नेमकी मॅनपॉवर, ह्युमन रिसोर्स उपलब्ध करून देण्यामध्ये भारतात माहीर आहेत. गिरीशजी, आज तुम्ही पुन्हा एकदा विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहात. तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. मागच्या 2 भागांमध्ये आपण चर्चा करताना मी सांगितलंच की विद्यार्थ्यांचं नेटवर्किंग कसं असावं, पालकांनी नेटवर्किंग करणं का गरजेचं आहे, त्यांनी इतर मित्रांसोबत कसं कनेक्ट राहिलं पाहिजे, याचबरोबर शिक्षण संस्थांनी आपली अल्युमनाय असोसिएशन जी आहे ती किती स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्याच अल्युमनायचा फायदा त्यांच्याच संस्थेतल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं होऊ शकेल. पण आता आपण एका वेगळ्या विषयाकडे, अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे जाणार आहोत. नेटवर्किंग असं म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोक्यामध्ये जे येतं ते कॉर्पोरेट नेटवर्किंग किंवा बिझनेस नेटवर्किंग. एखाद्या व्यक्तीला व्यवसाय करायचा असेल तर इथं 2 बाजू आहेत, एक विकत घेणारा आणि विकणारा, या 2 बाजू तर असायलाच पाहिजेत. ट्रान्झॅक्शनची व्याख्या करतानाच असं म्हटलंय की तिथं अशा 2 पार्टीज पाहिजेत की एखाद्याची गरज पूर्ण करण्यासाठी दुसरा व्यक्ती समोर येतोय आणि यामधून दोघांच्याही गरजा पूर्ण होतात. नेटवर्किंगचं अजून दुसरं योग्य उदाहरण काय, एक दुसऱ्याची गरज पूर्ण करतोय आणि दुसरा त्याच माध्यमातून स्वतःची गरज भागवून घेत असतानाच समोरच्याची देखील गरज पूर्ण करतोय. बरोबर. नेटवर्किंग बिझनेसमध्ये खूप गरजेचं आहे. जितका जास्त संपर्क, जितका जास्त वावर, तितके जास्त क्लायंट्स, तितका जास्त संवाद आणि जितका जास्त संवाद तितका जास्त व्यवसाय वृद्धीचा दर. पण याच्यामध्ये गिरीश, तुमच्याशी मगाशी बोलताना अष्टावधान अशी एक संकल्पना तुम्ही मांडलीत. तर आजच्या भागाची सुरुवात करत असतानाच आपण आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगूयात की बिझनेस नेटवर्किंगमध्ये अष्टावधान ही संकल्पना नेमकी काय आहे. जग माहिती आणि माहिती या विषयावर चालतं. तुम्हाला ज्या वेळेला कुठच्याही क्षेत्रामध्ये सेवा असेल किंवा वस्तू असेल, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, त्यावेळेला मुळामध्ये ती सेवा आणि किंवा ती वस्तू त्याच्यामध्ये तुमच्या कस्टमरची गरज खूप चांगल्या प्रकारे ओळखणं, निरनिराळ्या प्राईस पॉईंटला, इकॉनॉमिक स्टेटसला, कल्चरल स्टेटसला काय गरजा आहेत त्या नीट समजून घेणं. त्याच्यासाठी तुम्हाला खूप सारं वाचन करायला लागतं. सतत उघडे डोळे ठेवून 1+1 11 बघायला लागतं. ओके, 1+1 कधी 2 नसतं. बिझनेस नेटवर्किंगमध्ये ना 1+1 इज ऑलवेज 11.
ते तुम्हाला सतत बघायला लागतं. तुम्हाला आजूबाजूच्या परिस्थितीचं, सामाजिक आर्थिक परिस्थितीचं खूप सारं भान ठेवायला लागतं. ज्या वेळेला तुम्ही निरनिराळ्या प्रकारच्या ग्राहकांशी संवाद साधत असता त्यावेळेला त्या ग्राहकाची गरज समजून घेण्यासाठी त्या ग्राहकाचा तो विचार कुठनं येतोय, त्याचा कल्चरल बॅकग्राऊंड हे समजून घ्यायला लागतं. आज जेव्हा मी परदेशी नागरिकांना इथे त्यांची टीम बिल्ड करण्यासाठी मदत करतो त्यावेळेला आधी मला त्यांना भारतीय संस्कृती काय आहे सांगायला लागतं. आम्ही कसे विचार करतो, आमची वर्कस्टाईल काय आहे वगैरे वगैरे त्यांना एज्युकेट करायला लागतं. आणि जेव्हा मी परदेशात जातो तेव्हा त्यांच्याकडनं ते शिकून घेत असतो. ह्याला अष्टावधान म्हणणे. कारण तुम्हाला व्यवसाय करत असताना कोणाशी व्यवसायानिमित्त म्हणजे तुम्ही तुमचा व्यवसायासाठी विक्रीसाठी असं नाही तर तुम्हाला लागणाऱ्या कुठच्या प्रकारचा व्हेंडर लागेल हे तुम्हाला कधीच माहिती नसतं. त्यामुळे तुम्हाला निरनिराळ्या क्षेत्राच्या अलाइडची माहिती असणं ह्यालाच अष्टावधानी म्हटलं जातं. ते सगळं रिसोर्सेस आणि स्ट्रक्चरचा सतत अभ्यास करत राहणं हेच अष्टावधानी आहे. खरं म्हणजे एखादा व्यवसाय करत असताना प्रत्येक व्यावसायिकाला अष्टावधानी असणं गरजेचंच आहे. त्याचबरोबर माहितीचं संकलन नियमित पाहिजे. सर्वप्रथम म्हणजे आपण एखादं प्रोडक्ट तयार करतो आहोत किंवा विकतो आहोत तेव्हा ते कोणत्या ग्राहकांपर्यंत पोहोचायचं त्याची माहिती घेणं. ते प्रोडक्ट बनवण्यासाठी जो काही कच्चा माल आहे तो कुठून मिळणार आहे आणि तो चांगल्यात चांगला कसा मिळेल आणि स्वस्तात स्वस्त कुठे मिळेल याची माहिती घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही म्हणाल तसं माहितीच्या योगामध्ये त्यासाठी लागणारी मशिनरी कुठे मिळते त्याची माहिती सर्वप्रथम मिळणं गरजेचं आहे. आणि शिवाय पॅकेजिंग आणि आपले स्पर्धक यांची माहिती, या सगळ्या अष्टावधानी व्यक्तीला या सगळ्या गोष्टी लागतात. पण हा झाला एका छोट्याशा व्यवसायाबद्दलचा भाग. गिरीशजी, तुम्ही जगभरात अनेक साऱ्या देशांमध्ये फिरलेला आहात. जगात वेगळ्या लोकांसोबत तुमचा संपर्क आला, अनेक लोकांशी तुम्ही संवाद साधला. तेव्हा व्यावसायिक जगामध्ये देश परदेशामध्ये लोकांच्या गरजा ओळखणं, आपण काय करतोय आणि परदेशात कशा पद्धतीच्या इनोव्हेशन चालू आहेत, तिथं काय बिझनेस ट्रेंड्स आहेत हे जाणून घेणं, जेव्हा आपला व्यवसाय हा ग्लोबल झालाय, जागतिक झालाय असं म्हणतो, तेव्हा आपल्याबरोबरच इतर संस्कृती देखील जाणून घेणं हे किती गरजेचं आहे. समाजामध्ये शहर, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रामध्ये असणारी कुठचीही घडामोड तुमच्या व्यवसायावरती कधी फटका आणू शकते, गदा आणू शकते किंवा अडथळा आणू शकते हे ह्या वोका वर्ल्डमध्ये सांगता येत नाही. या वोका वर्ल्डमध्ये सांगता येत नाही. सिंगूर प्रकल्प काही कारणास्तव रद्द झाला त्यावेळेला महाराष्ट्रातल्या कमीत कमी 50 कंपन्या तिथे प्लांट टाकू इच्छित होत्या. त्याच्यासाठी त्यांनी काही माणसं हायर केली होती, काही मशिनरीच्या ऑर्डर केल्या होत्या. ते कॅन्सल झाल्यामुळे एका फटक्यामध्ये त्यांना जो फटका बसला तो काही लाखापासून काही कोटीचा होता. मला स्वतःला काही लाखाचा बसला. कारण माझ्या काही क्लायंट लोकांसाठी मी कलकत्त्यामध्ये बसून मी माणसं शोधली होती, ऑफर लेटर तयार झाली होती. पण जर माझा तिथे प्रोजेक्टच येणार नाहीये तर मी ती माणसं कशाला घेऊ. माझ्या एक्झिस्टिंग मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये ती माणसं आहेत जी तयार होती. कलकत्ता सोडून ह्या भागामध्ये यायला ह्यांचं प्रमाण एखाद वेळेस कुशल कामगार आणि त्याच्यावरचे एखाद वेळेस तयार झाले, पण अनस्किल्ड लेबरचं काय. म्हणजे जो लेबर कॉन्ट्रॅक्टर तिथला होता त्यालाही फटका बसला. त्यामुळे समाजाच्या प्रत्येक पायदानामध्ये जगात कुठच्याही स्तरावरती होणारी कुठची गोष्ट तुम्हाला कशी अफेक्ट करेल. बघा, आता मे महिन्यामध्ये भारत पाकिस्तानचं युद्ध झालं. अचानकपणे कित्येक देशांमध्ये, आखाती देशांमध्ये प्रवास करण्यासाठी बंदी आली. आखाती देशांमधनं भारतामध्ये येण्यासाठी बंदी करण्यात आली. त्यामुळे साहजिकचपणे कित्येक बिझनेस प्लॅन्स कित्येक लोकांना कॅन्सल करायला लागले. आता मी जेव्हा बघतो ना, हा कॅन्सलेशन त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट खूप मोठा असतो. विमानाच्या तिकिटांपासून, हवाई सेवेपासून, तिथे उतरल्यानंतर टॅक्सी, हॉटेल, खाणं, लॉन्ड्री, अनेक साऱ्या गोष्टी आहेत. अनेक साऱ्या गोष्टी आहेत ना, त्या चेनपर्यंत ती पोचते. त्यामुळे त्याचा जो कॅस्केडिंग इफेक्ट असतो ना तो खूप मोठा असतो आणि तो त्या व्यावसायिकाला समजून घ्यायला लागतो. तो कारण रिझर्वेशन कॅन्सल होतात तिथली. बघा, श्रीनगरमध्ये पहलगामच्या हल्ल्यानंतर काय परिस्थिती उद्भवली. कॅन्सलेशन, हॉटेल कॅन्सलेशन. पण ते नुसतं हॉटेलचं रूम कॅन्सलेशन नसतं, त्याला त्या पुरवणाऱ्या सर्व सेवा सुविधा, हा खूप कॅस्केडिंग इफेक्ट असतो. त्यामुळे व्यवसाय करत असताना तुम्हाला हे सजग राहणं, तुमच्या कॉस्ट मिनिमम करणं हे फार गरजेचं आहे. खरं म्हणजे आत्ता अलीकडच्या काळात आपण असं पाहतो
की कुठलाही व्यवसाय असो तर त्या व्यवसायामध्ये आजकाल सोशल मीडियाचा वापर हा अनिवार्य झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. कुठलाही व्यवसाय असला तरी तो व्यावसायिक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असतो. तर या पद्धतीचं जे नेटवर्किंग आहे तसं नेटवर्किंग करत असताना व्यावसायिकांनी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? ह्या तराची सुरुवात होत मी थोडी मागे करतो. हम्म, मी हा एक्झरसाईज ना मी खूप जणांना सांगतो, मी स्वतःही रोज करतो. हम्म, जगामध्ये तुमची पहिली ओळख ना तुम्ही कोणाचा तरी मुलगा किंवा मुलगी झालेली असते. हम्म, जसं तुमचं वय वाढत जातं तुम्हाला ओळखणाऱ्याचे कंटेक्स्ट बदलत असतात. अच्छा. तुम्ही कोणाचे तरी वर्गमित्र असता, वर्गमित्राचे वर्गमित्र असता, कोणाचे तरी बहीण, कोणाचा तरी भाऊ, कोणाचा तरी नवरा, जावई, बापरे, मग कोणाचा तरी अल्युमिना, कोणाचा तरी एक्स कलीग, नाक्यावरचा, अगदी निरनिळ्या ठिकाणचा. तुम्ही ना रोज सकाळी ना एका तुमच्या लॅपटॉपवरती एक एक्सेल शीट करा आणि लिहायला लागा सगळ्यांनी, ह्या कार्यक्रम ऐकणाऱ्या प्रत्येकाने, हम्म, की त्या एक्सेल शीटमध्ये किती कंटेक्स्टमध्ये लोक तुम्हाला ओळखतात. हम्म. इन नंबर ऑफ परम्युटेशन कॉम्बिनेशन. म्हणजे माझ्यासारख्या मिळणारा माणूस आहे ना, बापरे. तुम्हाला तर काही एका दिवसातच 150-200च्या पुढे जात असेल. तर त्या कंटेक्स्टमध्ये ओळखणाऱ्या ह्या सगळ्या लोकांना जिथपर्यंत तुम्ही काय करताय आणि ते काय करतायत हे जिथपर्यंत कळत नाही ना, तिथपर्यंत तुमच्या वस्तू किंवा सेवेचा व्यवसायाची वृद्धी सतत चालूच राहते. हम्म, त्यामुळे कुठचंही सोशल मीडिया पेज, मी स्वतः रोज ना, मी जे तुम्हाला एक आधीच्या भागामध्ये सांगितलं की 3 इमोशनल कनेक्ट आहेत ना, हम्म, त्याच्यामध्ये पहिले 3 कनेक्ट तर मला माहिती आहे, शाळा, महाविद्यालय आणि शहर. त्याच्याबरोबरीने तुम्ही ज्या ज्या कंपन्यातनं नोकऱ्या केल्यात ते, तुम्ही त्या कंपन्यातनं नोकरी करत असताना जर तुमच्या इतर कंपन्यांशी संबंध आला असेल, म्हणजे जर तुम्ही सेल्सला असाल आणि तुम्ही 100च्या वर जाऊन निराळ्या कंपन्यांना तुमचं प्रॉडक्ट विकलं असेल, तर तिथे काम करणारी त्यावेळेला तुम्ही डील केलेली माणसं ते तुम्हाला ओळखत असतात. ती ओळखत असतात. पण ते काळाच्या ओघामध्ये एखाद वेळेस इकडून तिकडे गेलेले असतात, त्याचा ट्रॅक ठेवणं म्हणजे किंवा मी आता ना एक छोटासा एक्झरसाईज करतोय. आता माझ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ना मी प्लेस केलेले चार्टर्ड अकाउंटंट अर्ली 2000मध्ये आज कित्येक जण CFO किंवा CEOज आहेत. आज मी त्याची लिस्ट काढतोय, दर आठवड्याला अशी 10 नावं मला मिळतात, त्यांच्याबरोबर संवाद साधतो आणि मला व्यवसाय मिळतोय. किंवा मी दिलेला 3 वर्षापूर्वी गेलेला कॅन्डिडेट जर मी त्याच्या संपर्कात राहिला तर अगदी परवाची गोष्ट आहे. मला 17 सप्टेंबर 2025ला मी एका कंपनीमध्ये CFO 4 वर्षापूर्वी दिला होता. त्याचा मला आला की मी राजीनामा दिला आणि मी दुसरीकडे मूव्ह होतोय. आणि त्यावेळेला तो CFO मी प्रॅक्टिकली 1 आठवड्यामध्ये त्यांना दिला होता इमर्जन्सीमध्ये. दे वॉन्टेड अर्जंटली, कारण त्यांचा IPO येणार होता. अच्छा. मी 1 आठवड्यामध्ये त्यांना तो CFO शोधून दिला होता. त्यामुळे साहजिकचपणे मॅनेजमेंटचा माझ्यावर भरोसा होता. मी मॅनेजिंग डिरेक्टरला व्हॉट्सअप केलं, मी आत्ता कारण पुणा शहरामध्ये आहेत 3 दिवस, आणि आजचं काय त्याचं मला उत्तर आलं, गिरीश शोध. बघा, ही माहिती मी त्या माणसाच्या संपर्कात होतो, मला ही माहिती आली, मी त्यांच्या MDशी बोललो आणि व्यवसाय आला. अर्थार्जनाचं एक साधन मला मिळालं. पण मी त्या नेटवर्कमध्ये राहिलो. त्यामुळे रोज हा ना एक एक्सेल शीट करा आणि रोज सगळ्यांना शोधा. खरं. त्याच्यानंतर तुम्ही ज्या वेळेला ना कित्येक वेळांना आपण कित्येक जणांना एका कंटेक्स्टमध्ये फ्रीज केलेलं असतं. त्याची शाळेमधली किंवा महाविद्यालयामधली किंवा त्या शहरातली त्याची 20-30 वर्षापूर्वीची प्रतिमा आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली असते. पण तो डिफरंट कंटेक्स्टमध्ये तोही इव्हॉल्व येत असतो ना. जसं तुम्ही नागरिक म्हणून, पालक म्हणून आणि व्यावसायिक म्हणून जसे तुम्ही इव्हॉल्व होऊन मोठे झालेत त्याच्याप्रमाणे तुमचा राहतोय. त्यामुळे प्रत्येकाला करंट कंटेक्स्टमध्ये आणा. आणि ज्या वेळेला तुम्ही रोज ह्या प्रकारे एक्झरसाईज कराल आणि पोचाल ना, बघा तुमचं बिझनेस नेटवर्किंग वाढेल. कारण तो तुम्हाला सांगेल, अरे तुझा हा व्यवसाय ना, माझा एक दुसरा मित्र आहे त्याला हे लागतं विक, किंवा अरे तुला माहिती आहे का आपल्याबरोबरचा एक तो जोशी होता ना, तो जोशी परचेसर आहे ह्या प्रॉडक्ट्सचा, तुझं त्याचं नेटवर्क नाही झालं का? नाही झालं, ठीक आहे, चल जोशीला सांगून टाकतो, तुझ्याकडे पाठवतो. आपल्या शाळेचा एक विद्यार्थ्यांनी हे चालू केलंय. बघा, सिंपल आहे. खरंच अशा पद्धतीचा संवाद, अशा पद्धतीचा पूल बांधणं ही खरंच मोठी गरज आहे. पण बदलत्या काळामध्ये आपण असं पाहतो की अनेक सारे व्यवसाय किंवा अनेक सारे व्यावसायिक ही पुन्हा एक वेगळी ओळख निर्माण करत असतात. ही पुनर्ओळख ही संकल्पना काय आमच्या श्रोत्यांना सांगा. आता ही पुनर्ओळख म्हणजे ना, तुमच्या करंट अवतार लोकांसमोर येणं. तुम्ही काय करताय त्याच्यातनं तुमचा व्यवसाय, तुमची सेवा,
ती योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोचण्याची गरज आहे. हं. आज मी ना कित्येक सोशल मीडियामध्ये मी आज कित्येक प्लॅटफॉर्मवरती जातो आणि मला एखादं कार्ड मिळतं आणि सांगतो भारत एंटरप्राइजेस. हं. भारत एंटरप्राइजेस म्हणजे नक्की काय आहे? भारत एंटरप्राइजेसच्या मध्ये मी सिमेंटपासून चुन्यापर्यंत मी काही विकू शकतो. हं. पण जर तिथे खाली लिहिलं असेल द होलसेलर अँड डीलर ऑफ L&T सिमेंट, हं. तर मला कळेल. हं. तुमच्या सोशल मीडियावरती सुद्धा ते असलं पाहिजे. हं. मुळामध्ये ना एक काहीतरी गमतीदार गोष्ट व्यावसायिकांमध्ये आहे की फेसबुक आणि इन्स्टा हे पर्सनल आहे आणि लिंक्डइन प्रोफेशनल आहे. आजच्या जगामध्ये ना मित्रांनो, आपल्यावरती ह्या महाजालाची 24 तास नजर आहे. ना माझं स्वतःचं आशिकी 2 मधलं तू ही मेरी जिंदगी तू ही मेरा जुनून हे जे गाणं आहे ना, हां. हे माझं सगळ्यात आवडतं गाणं. प्रत्येक व्यावसायिकाचं व्यवसाय म्हणून असलं पाहिजे. माझा व्यवसाय माझ्यातनं काढला ना बाजूला, तर माझ्या आयुष्यात मग करण्यासारखं काहीच राहणार नाहीये. हं. आणि ती पॅशन ती दिसली पाहिजे. त्यामुळे तुमची सोशल मीडिया पोस्ट, तुमचं सोशल मीडिया पेज, इमेज हे सगळीकडे एक स्टँडर्डाईज पाहिजे. अच्छा. तुमचे लेटेस्ट फोटो पाहिजेत. हं. तुम्ही बिझनेस रिलेटेड फ्रंटवर काय करताय याची पुरेशी अद्ययावत माहिती पाहिजे. कारण तुमच्या एक्झिस्टिंग कस्टमरला सुद्धा ज्यांनी बरेच वर्षापूर्वी तुमचं डील केले तो तुमच्याशी अरे तुम्ही दृष्टीआड सृष्टी होतं. त्यामुळे तुम्हाच्याकडे बरेच वेळेला तो कस्टमर तुमची ही नवीन अनाउन्समेंट बघून की मी XYZ कंपनीसाठी हे नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, मशीन डेव्हलप केलं, छान विकलं. एखाद वेळेस तुमचा 10 वर्षापूर्वीचा कस्टमर असेल, तुम्हाला अरे मला पण आता ही गरज आहे कारण आम्हाला हे प्रॉडक्ट चालू करायचं आहे. हं. एखादी सुविधा, सेवा किंवा आज मी ज्या वेळेला इंटरनॅशनल मार्केटमध्ये जायच्यासाठी मी खूप प्रयत्न करतोय, मी खूप परदेशी हल्ली वेळ घालवतोय, तेव्हा आज मी जेव्हा मिडल ईस्टमध्ये जायतोय तेव्हा प्रॅक्टिकली ना मी दिवसाचा 1 तास 2 तास किंवा प्रवासामध्ये सतत ना मिडल ईस्टमध्ये, दुबईमध्ये असेल, सौदीमध्ये असेल, अबुधाबी, बहरीन, कतार, प्रत्येक देशामध्ये ना माझ्या डोंबिवली शहराचे कोण आहेत हे शोधत असतात. हे शोधतोय. आणि तुम्हाला सांगतो आज जेव्हा दुबईमध्ये जातो ना तेव्हा मला हॉटेलला जायची गरजच नाहीये जेवायला. हं. आज मला तिथे ना माझ्याकडे उत्तम पद्धतीचं मराठी जेवण मला कुठनं मिळेल ह्याची ते घरगुती डबे करणाऱ्या मराठी स्त्रिया सुद्धा मला व्यावसायिक माहिती झाली आहेत. आणि माझ्या 5 स्टार हॉटेलमध्ये आज ते पोळी भाजीचा मराठी जेवणाचा डबा येतो. कारण तुमचं नेटवर्क इतकं विस्तृत आहे आणि तुम्हाला नेटवर्किंग हाच तुमचा आता व्यवसाय व्यवसाय आहे. आहे. हो. आणि तुम्ही हेड हंटर म्हणून काम करता, तर जगभरातल्या अनेक साऱ्या श्रोत्यांपर्यंत, अनेक साऱ्या क्लायंट्सपर्यंत पोहोचता आहात. या क्लायंट्समध्ये अनेक सारे तरुण लोक असतील, अनेक सारे मुरलेले व्यावसायिक असतील, पण समान आवडी असणारे व्यावसायिक जेव्हा एकत्रित येतात तेव्हा व्यवसाय नक्कीच मजबूत होतो. नेटवर्किंग मजबूत करण्यासाठी समान आवडी ह्या नेहमीच कार्यरत असतात. पण त्याचबरोबर बिझनेस नेटवर्किंग हे भारतामध्ये येत्या काही काळामध्ये कशा पद्धतीनं विस्तृत होणार आहे किंवा त्याचं भविष्य काय आहे असं तुम्हाला वाटतंय? बिझनेस नेटवर्किंग हे भारतामध्ये एक्सपोनेन्शियली ग्रोथ होते, ते होणार आहे. त्याची गरज आज फक्त देशांतर्गत नाहीये तर देशाबाहेरचाही व्यापार याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात होते. आज 2 प्रकारचं नेटवर्क प्रत्येक उद्योजकाने आणि सेवा संस्थांनी करण्याची गरज आहे की भारतामध्ये माझ्या व्यवसायाची किती वृद्धी होऊ शकते हा एक भाग झाला. आणि त्याच्या बरोबरीने माझ्या सेवेची किंवा माझ्या वस्तूची जगामध्ये किती ठिकाणी गरज आहे आणि मी किती ठिकाणी ह्या टॅरिफच्या युगामध्ये मी किती ठिकाणी उत्पादनाचं हे करू शकतो. किंवा आज कित्येक म्हणजे आता मी जेव्हा आखाती देशांमध्ये खूप फिरतो आहे तेव्हा तिथे माझ्या असं लक्षात आलं की ह्या सगळ्या इकॉनॉमी, ऑइल इकॉनॉमीपासून मॅन्युफॅक्चरिंग इकॉनॉमी, IT इकॉनॉमीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत. खरं. किंवा आज नवल वाटायला नको उद्या सौदी अरेबियामध्ये टोयोटोपासून होंडापर्यंत ते जनरल मोटर्सपासून टेस्लापर्यंत यांनी त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी जर प्लॅन्ट चालू करायचं ठरवलं तर नवल वाटायला नको. पण मुळामध्ये ज्यावेळेला तेच करणार आहेत त्यावेळेला ते लागणारं तंत्रज्ञान किंवा ती माणसं त्यांच्याकडे आहेत का बघा ना. माझ्याकडे ना आता कित्येक भारतीय कंपन्या मिडल ईस्टमध्ये सेल्स टीम बिल्ड करण्यासाठी आम्हाला तिथले स्थानिक हवे आहेत. म्हणजे भारतीय मिळाले तर आनंद वाटेल, अदरवाईज मला तिथला भूमिपुत्र सुद्धा चालेल किंवा तो तिथल्या मातीशी आणि कल्चरशी जोडलेला असेल
सध्या माझ्याकडे अशा प्रकारच्या कामांचा ओघ आहे. त्यामुळे काम बघताना ना तुम्ही अशा प्रकारचं नेटवर्किंग करा की जिथे सतत लक्ष बाहेरचंही ठेवा. तो दरवाजा तुम्हाला कधी उघडेल माहिती नाहीये, पण ज्यावेळेला दरवाजा उघडेल त्यावेळेला तुम्ही तयार आहात का तिथे झेप घेण्यासाठी. मी मराठ्यांनी अटकेपार हिंदुस्थानने झेंडे लढवले असं मी ज्यावेळेला म्हणतो, त्यावेळेला जर परत अटकेपार झेंडे आपल्याला रोवायचे आहेत आणि आपण त्याच प्रकारे नव भारताचा उदय होतोय, तर आपण तो झेंडा रोवण्यासाठी आपण सर्वरित्या सक्षम आहोत का हे बिझनेस नेटवर्किंगच्या माध्यमातून प्रभावीपणे करता येतं, हे मी स्वतःच्या अल्पशा अनुभवातनं नक्की सांगू शकतो. सर, तुमचे विचार आमच्या सर्व तरुणांसाठी अतिशय प्रेरक आहेत. तुमच्या संपूर्ण 30 वर्षांच्या अनुभवावर लिहिलेली हेडहंटर आणि निपुण शोध ही पुस्तकं तर नक्कीच आजच्या तरुणाईला खूप मार्गदर्शक ठरतील. पण आज आपण विद्यावाणी कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून आणि गरजे मराठी ग्लोबलच्या सहकार्यानं ही जी नवयुगाची ज्ञानमाला मालिका सुरू केली आहे, तिच्या श्रोत्यांना मला वाटतं नक्कीच फायदा होईल आणि ते नक्कीच नेटवर्किंगकडं अतिशय सजगतेनं आणि एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला सुरुवात करतील अशी आशा व्यक्त करतो. सर, आज तुम्ही विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या सर्व तरुण श्रोत्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या येणाऱ्या काळातील नेटवर्किंगच्या अनेक साऱ्या योजनांना विद्यावाणीकडून, विद्यावाणीच्या श्रोत्यांकडून आणि विद्यावाणीच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, आताच आपण बिझनेस नेटवर्किंग याविषयी माहिती करून घेतलीत हेड हंटर गिरीश टिळक यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधला होता श्रीदत्तने. नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत विद्यावाणीवरून प्रसारित करण्यात आली. हा कार्यक्रम गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण प्रसारित करीत आहोत. मित्रहो, या कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 744-722-1074 अर्थातच 7447221074 या मोबाईल क्रमांकावर किंवा vidyawani.fm@gmail.com या मेल आयडीवर कळू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ.